शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली आहे। पुण्यामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी मवियातून लढणार असल्याचं अंकुश काकडेंनी स्पष्ट केलंय। तर अंकुशांना आपण पाहिलं, काल तुम्ही अजितदादांची भेट घेतली, मात्र आघाडीची चर्चा नक्की कुठे फिसकटली? आम्ही अजितदादांची काल भेट घेतली ही वस्तुस्थिती आहे, पण आमची कुठली तिथं आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली नाही। एक कडसी भेट म्हणा किंवा त्यांचं 2 दिवस मला होतं किंवा तुमचं अंकुशराव काय म्हणणं आहे एकदा तुम्ही सांगा। आम्ही आमच्या थोडं वरिष्ठांशी बोलून त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं तिघं जाऊन त्यांना सांगा की आम्ही आमच्या जुन्या मित्रपक्षांबरोबर आघाडीबरोबर राहणार आहोत, तेवढा निरोप द्या। ते दिला आणि हे निवडणुकीवरती ही 10 मिनिटं चर्चा झाली असेल। बाकीची चर्चा पुणे शहराच्या बाबतीमध्ये, राज्याच्या बाबतीमध्ये हसत खेळत गप्पा टप्पा ह्या झाल्या। पण आघाडी का नाही झाली? चर्चा सुरू झाली होती। नाही, आम्ही आघाडी का झाली नाही म्हणजे आम्ही आघाडीसाठी गेलोच नव्हतो ना। चर्चा कधी सुरू झाली होती? नाही, तुम्ही अजितदादांना भेटला याचा अर्थ आघाडीची चर्चा होती। दादांनी आघाडी करावी म्हणून अशा प्रकारचा आमच्याशी बोलले होते, पण आमचं तर होऊ शकत नाही। एक कडसी म्हणून त्यांना कळवं म्हणून नाही झाली। याचं कारण अजितदादा घड्याळ या चिन्हावरती आमची उमेदवारांनी लढावं मी पुन्हा सांगतोय की आमची आघाडीच्या संदर्भामध्ये चिन्हाच्या बाबतीमध्ये चकार शब्दांनी चर्चा झालेली नाही। नाही, अजितदादा आग्रही होते घड्याळ चिन्हावरती लढण्यासाठी? नाही, तुम्ही नाही येत म्हणून तर आघाडी होत नाही ना। त्यांच्याकडून आग्रह होता की घड्याळ या चिन्हावरती लढावं। दत्ता धनकवडे जे त्यांच्यासोबत आहेत त्यांनी म्हटलं होतं की घड्याळ। एकाच वाक्यामध्ये चर्चा झाली नाही याला उपप्रश्न असू शकत नाहीत। तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे चर्चा याच्यातून होत होती आणि त्यामुळं तुमचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तुमचा पक्ष सोडून गेले। एक लक्षात घ्या, प्रशांत जगताप कोणत्या कारणासाठी गेले, काय गेले, त्यांनी मीडियाला काय दिले असेल, पण त्याच्या बाबतीमध्ये याच कारणासाठी म्हणजे आमच्यामुळं चर्चा चालू होती वगैरे याच्यामुळे ते गेले याची काही मला कल्पना नाही। दोन्ही राष्ट्रवादी आघाडी करणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे। कारणं काय आहेत हे आपण सगळे जाणतो आहोत। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटली आहे हे आता फिक्स झालेलं आहे। शशिकांत शिंदे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी देखील या बातमीला दुजोरा दिलेला आहे। मात्र मुंबईतल्या 4 ते 5 जागांवर आमचा आग्रह कायम आहे आणि मुंबईमध्ये आम्ही ठाकरे बंधूंसोबत लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। मात्र पुण्यामध्ये जी ऐतिहासिक युती होणार असं सांगितलं जात होतं त्या संदर्भात अगदी गुप्त बैठकाही सुरू होत्या, ती युती मात्र आता होणार नाहीये। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये तरी एकत्रितरित्या लढणार नाहीये। मात्र पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळतंय। अमोल कोल्हेंनी आज देखील अजित पवारांची भेट घेतली असल्याचं कळतंय। खास करून पिंपरी चिंचवड संदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे।